पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मीर, बिझी आहेस? हो, तुझ्या तुला वाटत नसलं तरी। मीर यार, हे बघ, मान्य आहे मला, अत्तू कधी कधी खूप हार्श रिॲक्ट करते, बट ती ना आपल्या भल्यासाठीच ओरडते अरे। सो प्लीज तू नको बोलूस माझ्याशी, नाहीतर तुझी आत्तू आणि आमच्या मॅडम पुन्हा ओरडतील मला। मीर, मगाचपासून कोण कॉल करते? कोणाचा आहे अननोन नंबर? एकदा कॉल करून बघतो। The person you are trying to call is currently busy. प्रभास, अंकल, तू इथे काय करतोयस? मानसिक बळ, तुला आत्ताशी सगळं काही बोलता यावं यासाठी तुझ्या मनाला समजलं। थँक्यू सो मच, पण मी ऑलरेडी अत्तूशी बोलून आलोय। उत्तम, तू बोललास आत्ताशी सगळं? तिला खरं सांगितलंस? नाही ना यार अंकल, यार हिम्मतच होत नाही माझी। अंकल यार, तिच्या माझ्याकडून ज्या अपेक्षा आहेत ना आणि त्यामागची जी कारण आहेत ना, ती ऐकून मी सांगूच शकलो नाही तिला काही। प्रभास, तुला जमणार नसेल तर मी जाऊन बोलू का? नाही 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 अंकल, राहू दे, ती आणखीन हर्ट होईल उगाच। मी बोलेन तिच्याशी। ठीक आहे, आता आलोच आहे तर तुझ्या आवडीचा एक चहा होऊन जाऊन दे कॅन्टीन मधला। चल चहा पिऊ। अंकल, मला चहा नाही कॉफी आवडते आणि माहिती आहे तुला ते, आणि मी कॉफी ऑलरेडी पिऊन आलोय। तेच ते रे, चहा म्हणजेच कॉफी। चल चहा पिऊ मस्त दोघे, चल। अरे अंकल नको ना, परत कुठे ते आज जा। अरे अंकल, अरे आणतो अंकल। आउट, आत्ताच्या आत्ता ही नोकरी सोडून निघून जायचंय। एक मिनिट, तू इथे काम करत नाहीस, कोण आहेस तू? मी काय विचारतेय, कोण आहेस तू? मी वीणा अभ्यंकर। मॅम सॉरी, ते मी चेक घ्यायला आले होते। मिळणार नाही मॅम, कारण हे जे काही नुकसान झालंय ना, हे तुला भरून द्यायचंय। मॅम सॉरी, पण माझा खरंच चुकून धक्का लागला। मॅम आणि एक सांगू, समोरच्याला ना चुकीचं ठरवण्याआधी तुम्ही स्वतः पडताळून पहा, तो चुकीचा आहे की बरोबर आहे। शैलजा सदावर ते कधीच चुकत नाही। आणि तू कोण आहेस ग, माझ्याच ऑफिसमध्ये येऊन हे ठरवणारी कोण चूक आणि कोण बरोबर आहे ते? मॅम, माझी एकतर खरंच काही चूक नाहीये। तो लॅपटॉप पडला तेव्हा त्या दादांचा चुकून धक्का लागला आणि ते पाणी माझ्यावर सांडलं। शट अप।
माणसाने जर चूक केली तर ती स्वीकारायची हिंमत पण दाखवायची. पण अहो मॅडम, माझी चूकच नाहीये तर तोंड देखलं सॉरी म्हणणं मला नाही पटत. अच्छा, मग मला उलट उत्तर देणं पटतं तुला? हेच शिकवलं आई वडिलांनी? माझ्या बाबांनी खूप चांगल्या गोष्टी शिकवल्यात मला. त्यातली महत्वाची गोष्ट म्हणजे कुठलाही निष्कर्ष काढण्यापेक्षा समोरच्या माणसाचं शांतपणे ऐकून घ्यायचं, हे शिकवलंय त्यांनी मला. अच्छा, म्हणजे टोमणे कसे मारायचे हेही शिकवलंय तुझ्या वडिलांनी, नाही का? नाही, टोमणे मारायला नाही, पण समजूतदारपणे बोलायला शिकवलंय. आणि आपल्या मतासारखंच दुसऱ्याच्या मताला किंमत द्यायची, हेही शिकवलंय. तू माझ्याच ऑफिसमध्ये येऊन मला उलट उत्तर देतेस? तुला माहितीये मी कोण आहे? नाही माहित, पण माहित नाही तेच बरं आहे. येते मी. तेवढा तो चेक मिळाला असता तर बरं झालं असतं. अयोग्य आणि लायकी नसलेल्या माणसांना पैसे देणं शैलजा सदावतेच्या तत्वात बसत नाही. सो गेट लॉस्ट. मॅम अहो ऐक, माझा गेट लॉस्ट. तुला धक्के मारून बाहेर काढायला हवाय का? आउट आउट. वीणा, मला सांगशील काय झालंय? वीणा, नक्की काय झालंय? चिका, मी गेले होते ऑफिसमध्ये. आणि तू कोण आहेस ग? माझ्याच ऑफिसमध्ये येऊन हे ठरवणारी कोण चूक आणि कोण बरोबर आहे ते? अयोग्य आणि लायकी नसलेल्या माणसांना पैसे देणं शैलजा सदावतेच्या तत्वात बसत नाही. चिका, त्या बाईला मी ओळखत सुद्धा नव्हते ग. आणि सॉरी, मी तुला एक गोष्ट नाही सांगितली, पण त्या दिवशी याच बाईने रस्त्यात माझी चूक नसताना माझ्या कानाखाली सुद्धा मारली. काय? हो. आणि आज ऑफिसमध्ये माझी चूक नसताना सुद्धा माझा अपमान केला, मला माफी मागायला भाग पाडलं. चिका ग, मला कळतच नाहीये ते का अशा वागल्या माझ्याशी. चिका सॉरी, मी तुझा चेक नाही आणू शकले, खरंच सॉरी. वीणा, मी सॉरी म्हटलं पाहिजे. माझ्यामुळे तुला खूप त्रास झालाय. ठीक आहे वीणा, मी त्या शैलजा मॅडमना जाऊन ना जाब विचारणार आहे. मला समजलंच पाहिजे त्या नक्की असं का वागल्या तुझ्याशी. काय? चिका सोड, राहू देत विषय हा. अगं पण का? कारण त्याने काहीच साध्य होणार नाहीये. चिका, उद्या जर तू त्यांना विचारायला गेलीस ना तर तुला वेडवाकडं ऐकावं लागेल. मी ऐकून घेईन ना, पण मला ऐक ना, त्यापेक्षा यापुढे त्या बाईशी आपला काही संबंधच येऊ नये अशी प्रार्थना करूयात ना देवाकडे. सोड विषय, खरंच सोड. खरंच सॉरी माझ्यामुळे. चिका, मी ओके, खरंच नक्की खरंच ओके. बरं ऐक, या सगळ्या गडबडीत तू त्या मुलाला कॉल केलायस का? नाही ग चिका, मी आत्ता करते, मी विसरले ग. पटकन कर. काय झालं? फोन स्विच ऑफ येतोय. हो ना, प्रभासचा पण फोन स्विच ऑफ येतो. बघ ना, स्विच ऑफ येतोय. वाह, अप्रतिम, सुरेख.
काहीच मला गेलं पाहिजे, वीणा वाट बघत असेल. काय प्रभास, आम्ही सगळे अगेन्स्ट असताना तू एकटाच का फॉर आहेस तिच्या? मी ऑलरेडी सांगून झालंय कॅश. मला त्या आवाजाचा बाज ना आपल्या न्यू इयर कॉन्सर्ट साठी परफेक्ट वाटतो आणि म्हणूनच मला ती आपल्या शो मध्ये हवी आहे. या गॉट इट. मग त्यानंतर पुढे काय? त्याच्या पुढे काय मला नाही माहिती. मी अजून प्लॅन नाही केलंय. ऍज युजल. हा, अजून काही बोलू मी? अजय 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 प्लीज यार, आपण यावर नंतर कधीतरी डिस्कस करूया. नंतर कधी? प्रभास, नंतर कधी? ती मुलगी आपल्या बँड मध्ये इन झाल्यानंतर? माहित नाही. गाईज प्लीज प्लीज बिलीव्ह मी. आपण आपल्या न्यू इयर कॉन्सर्टवर फोकस करूया ना आता. काय प्रॉब्लेम आहे? मम्मी, सॉलिड आहेस तू. तुझ्यासारखी ग्रेट ना कुणीच नाही. वीणाताईचा ड्रेस एकदम परफेक्ट फिटिंगचा करून दिलायस मला. अगदी माझ्यासाठी शिवलाय असा. मम्मी, थँक्यू. अगं उर्मे, आता तरी सांगशील हा सगळा काय प्रकार आहे? सांगते. मी ना माझ्या राजकुमाराला भेटायला चालले आणि आज ना मला असे सिंपल असे साधे कपडे घालायचे होते. वीणाताई कसे घालते हे असे. अगं पण का? अगं मम्मा, ते असतं ना बायको मटेरियल, तशी दिसली पाहिजे ना मी त्याला. म्हणजे मला बघायचंय की अशा साध्या कपड्यात सुद्धा मी त्याला तेवढीच आवडते का. मम्मा, कशी दिसते? खूप गोड दिस. या साध्या कपड्यात ना तू त्या राजकुमाराला अगदी शोभून दिसशील. जा पटकन जा. बाय बाय, मी चालते. मामी आत्या, अगं तू उर्मिला चुकीच्या गोष्टींसाठी का प्रोत्साहन देतेस? मी तर तुला म्हणणार होते तिला नको जाऊ देऊस. हे बघ, उर्मी ना सगळ्या गोष्टी मला सांगून करते. खरं तर एक बहीण म्हणून तू तिची मदत करायला हवीस. एखाद्याला आधार नाही मिळाला ना की किती वाईट वाटतं हे तुला नाही समजणार. मामी आत्या, अगं पुढे जाऊन हे प्रकरण चिघळू नये म्हणून मला प्रभासला सगळं खरं सांगायलाच पाहिजे. अरे हे काय, तू अजून इथेच? कॅश, जीपची चावी दे. चल. माझ्याकडे नाहीये. हवं तर चेक कर. दॅट रिमाइंड्स मी, तू तुझी कार आणली आहेस ना, है ना? दे तुझ्या कारची चावी दे. मी पटकन जाऊन पटकन येतो. दे. अरे यार, मी आज गाडीच नाही आणली. सर्व्हिसिंगला टाकली आज. खरंच प्रभास, मी तुला दिली नसती का रे? खरंच मी सर्व्हिसिंगला टाकली आहे. कॅश, डोंट वरी. एक मित्र नसला म्हणून काय झालं? प्रभाससाठी जीव देणारे ना भरपूर आहेत. आय नो. चावी, बाईक. काय करेल तुझ्या वेळेची? शिका, मी आत्ता प्रभासला फोन करते आणि सगळं खरं खरं सांगून टाकते. मग त्याला जो काही निर्णय घ्यायचा ना तो घे. पुढे जाऊन प्रॉब्लेम नको व्हायला. हे वेळीच थांबवलेलं बरं. हॅलो. हॅलो. बरं झालं तुम्ही इथेच भेटला.
अगं आज ती दानपेटीमधली सगळी कॅश आहे ना ती बँकेत भरायची आहे. मी तसं बोलूनही आलो होतं ना, पण मला नेमकं आता नाशिकला एका कामासाठी जायला लागतंय महत्वाच्या. तू जरा हे करशील का काम माझं? हो बाबा. चल मी तुला कॅश काढून देतो, ये. ही उर्मी कुठे भेटायला गेली असेल प्रभासला? समजायलाच हवं. संगमनेर जवळची जागा आपण विकत घेणार आहोत ना, त्याचे डिटेल्स आहेत. जागा कुठे? येस मॅम, हीच ती एक्झॅक्ट जागा. पेपरवर क्लिअर आहे. मी थोड्या वेळ तुमच्यासमोर प्रेझेंट करतो आणि मग तुमचा होकार असेल तर आपण ही डील फायनल करूया का? जागा आवडली आहे मला. हो, ही डील होणार नक्की. उद्याच्या उद्या जाऊन मी हे डील लॉक करून टाकते. भंडारा साहेब, तुमच्या जागेचं व्हॅल्युएशन मी काढून दिलंय. आता त्या जागेचा डील होत असताना मी नसलो तरी चालेल. अहो मनोहर साहेब, अहो तुम्ही बँकवाले म्हणून माझ्या जागेची किंमत काढून दिली. अहो पण माणूस म्हणून सुद्धा मी तुम्हाला खूप मानतो. अहो माझ्या प्रत्येक जागेच्या विक्रीच्या वेळी तुम्ही माझ्यासोबत असतात. याही वेळी तुम्ही माझ्यासोबत यावं अशी माझी इच्छा आहे साहेब. भंडारा साहेब, हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला. अहो कसलं, पण ह्यावेळी प्लीज प्लीज तुम्ही आपलं मॅनेज करा. माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेतच आणि परत काही मदत लागलीच तर बसलो ना मी इथे. अहो या की तुम्ही आमच्यासोबत. कसं आहे साहेब, तुम्ही असले ना एकदम रिलॅक्स वाटतं बघा. साहेब अहो हात जोडून विनंती करतो. अरे बरं बरं ठीक आहे, येतो मी तुमच्यासोबत. बरं कधी जायचं आहे आपल्याला? पार्टी उद्या जागा बघायला येणार आहेत. आपण असं करू, आपण सोबतच जाऊ. ठीक आहे. शैले, तू प्रवासला सोबत घेऊन जाणार आहेस? अरे ही चांगलीच गोष्ट आहे. पण मला काय म्हणायचं होतं, म्हणजे माझं असं म्हणणं आहे की मुद्द्याचं बोलशील. म्हणजे तू प्रवासला सोबत घेऊन जातेस त्याप्रमाणे मिहिरलाही सोबत घेऊन गेली असतीस तर. नाही, मी फक्त सुचवलं. ठरवणार तूच आहेस. माझं ठरलंय. पण मिहिरही गरज नाही आहे त्याची. मी आणि प्रभास पुरेसे होत. आणि काय ना, मिहिर आणि प्रभास मध्ये तुलना करूच नकोस, कारण त्यांच्यात तुलना होऊच शकत नाही. आणि काय ना, मिहिरला बिझनेस सेन्स नाही तरी सुद्धा 2दा संधी दिली मी त्याला. माती केली त्याने त्याची. बरोबर आहे तुझं, पण म्हणजे प्रभासनी अजून बिझनेस मध्ये प्रवेश सुद्धा केलेला नाही आपल्या. आणि हो, पण ज्या दिवशी तो बिझनेस मध्ये पाऊल ठेवेल ना, त्या दिवशी तो त्याचा ठसा उमटवेल. बोल. हॅलो उर्मी, कुठेस तू? अगं सोमेश्वर मंदिराजवळच्या चौकातल्या चिंचेच्या झाडाखाली आहे. ए तुला काय करायचंय? तू असं सतत सतत फोन नको करूस हा मला. आम्हाला डिस्टर्ब नाही करायचं तू. ओके बाय. दादा, सोमेश्वर मंदिर पटकन. गाडी चालवताना का बघून? गाडी मी नाही आलो मध्ये.
पाणी बघा, पाणी दे. उर्मी